नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक मोठ्या घनदाट जंगलामध्ये। बघा मागे जंगल कसं आहे। अजून आपण एंट्रीला आहे। वरती भरपूर दाट असं एकदम फुल भरगच्च भरलेलं जंगल आहे मोठमोठ्या झाडांनी। तर आज आपण जंगलात का आलेलो आहे तुम्हाला माहीतच असेल। आपण लोणच्याचं प्लस आपल्या जंगलात मिळणाऱ्या नैसर्गिक पद्धतीने लागणाऱ्या फळांचं विक्री आपण ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या प्रकारे करत आहोत। आमच्या गावाकडे जर तुम्ही आला तर ह्या सगळ्या गोष्टींचा ए टू झेड गोष्टींचा स्वाद तुम्हाला भेटतील। ऑनलाईनला अजून आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल नाहीत। चिंच, करवंदाचं लोणचं, करवंदा कच्चा आणि परत आंब्याचं लोणचं, बाळ कैरी आणि वांग्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, अशा सगळ्या प्रकारचे लोणचं अवेलेबल आहेत आता ऑनलाईनमध्ये। आणि तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी आता मी चारोळीचं 2 किलोचं ऑर्डर आहे, म्हणजे चारोळीच्या फळाचं, चारोळी नाही चारोळीच्या फळाचं, चारोळीचं पण ऑर्डर आहेत खरं आज स्पेशली चारोळीच्या फळाचं ऑर्डर आहे। ते चारोळीच्या फळाचं ऑर्डर इथलंच कोवाडचं आहे, मग आपण तिथं नेऊन जाग्यावर जाऊन देणार आहे। तर आता चारोळीचं फळ दाखवतो तुम्हाला, ते सुद्धा मी काढणारच आहे। खरं त्याच्या आधी इथं करवंद आपण लोणच्यासाठी कसं आणि किती क्वालिटीचं काढतो ते दाखवतो चला। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर काय दाखवणार आहे आजच्या व्लॉगमध्ये। पहिल्यांदाच मी हा मोठा व्हिडिओ बनवत आहे आणि माझ्या मिसेसला स्पष्ट मराठी बोलायला येत नाही, म्हणून मी स्वतः आज व्हिडिओ बनवत आहे यूट्यूबवर आणि इंस्टा फेसबुकवर सुद्धा यातले काही क्लिप्स टाकतो, तिथं पण बघा। आणि फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर तुम्हाला बघायला भेटेल। आपल्याकडे काय काय भेटते सगळं सांगतो या व्हिडिओमध्ये। चला आपण करवंद कसं काढतो दाखवतो, तिथं काढायला लागलेत खाली बसून। चला हे बघा, आपण हा व्यवसाय का निवडलेला आहे तर आपल्याला हा व्यवसाय फक्त फायद्यासाठी करायचा नाही आणि फायदा नसेल तर कोणीही कुठलाही व्यवसाय करतच नाहीत आणि करू शकत नाहीत। तर हे सगळ्या गोष्टी शहरापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि आपल्या मुलाबाळांना ह्या सगळ्या गोष्टींचा स्वाद मिळाला पाहिजे। तर हे बघा किती क्वालिटीचं एकदम असं, म्हणजे खाली न पाडता डायरेक्ट वरच्यावर झाडातून आपण असं करवंद काढतो आणि त्याला लोणचं घालायचं प्रोसेस भरपूर आहे अजून। तर आमचे मॅडम खुश आहेत, आज करवंद तोडायला उत्सुक आहेत। आणि हे बघा, हे भरलं का नाही, तिकडे पोतं आहे दाखवतो ते पण चला। त्या पोत्यात काढते आणि पोतं भरून नेतोय आपण। आणि इकडे बघा लोणचं घालण्यासाठी स्पेशालिस्ट आपण हायर केलेला आहेत। आणि हाय विचारण करायचं असते, हे करवंद काढायचं असं काटं बिटं असतात सगळं, खरं तसंच काढायला लागते काट्यात येऊन येऊन। हे बघा इकडे करवंद आहेत बघा, ढीग करवंद दाखवतो थांबा। बघा करवंद कसं काटा आहेत, त्याला काटं पण बघून घ्या। आणि असं आपण काढतोय करवंद। सगळ्यांच्या हातात एक टोपला आहे आणि रोज जास्त भेटत नाहीत, 5-6 किलोच भेटतात। उन्हामध्ये हे काम चालत नाही जंगलात, तर आपण संध्याकाळचं येतोय 3च्या पुढं, संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत जेवढं भेटतात तेवढं काढतो। आणि हे बघा, हे पॅराशूट तेल आहे, एक 10 मिनिटांनी एकदा हाताला लावून घ्यायला लागते, कारण की ते सगळं चीक हाताला लागून परत तोडायला फास्ट येत नाही, एकदम स्लो काम व्हायला लागते। म्हणून आपण सोबत येताना हे पॅराशूटचा डबा घेऊन येतोय। आणि आमची कन्या काय करायला लागली आहे दाखवतो थांबा। ही इथं बसून टोळकं तयार करायला लागली आहे। हिला बहुतेक टोपण आणली नाही वाटतं तोडायला, कागद दिली होती खरं कागदात जमणं झालंय। काय करायली साऊ? होय काय करायलीस? टोळकं म्हणतात त्याला काय? हां तर करवंद अजून पिकलेलं नाहीत। का पिकायला नाहीत करवंद माहीत आहे तुम्हाला? तर करवंद्याला आता पावसाची गरज आहे पिकण्यासाठी। पाऊस पडला तर फार फार पिकून जातील, कारण की आता लाल कलर तांबडे कलर झालेला आहे दिसतात बघा इकडं। आता ह्यांना फक्त एका पावसाची गरज आहे, बारीक मोठ्या कुठल्याही, खरं पाऊस पाहिजे आहे त्यांना। पाऊस पडला का नाही मग पिकतात। आपण जंगलात असं सगळ्या गोष्टी करत असतोय। इकडे हे बघा करवंद कसं आहेत।
तर ह्या सगळ्या काटेरी झुडपातनं जाऊन जाऊन करवंद काढायला लागतात आणि ते जाऊन लोणचं घालायला एक 8 दिवस 10 दिवसाचं प्रोसेस असते. ते प्रोसेस करून आणि 8-10 दिवस ठेवावं लागतात. म्हणजे आज नेलेलं करवंद 15-20 दिवसानंतर लोणच्याच्या रूपात तयार होतात. आमच्याकडं मिरची, बाऊची, वांगी, आंबा, फणसाचं सुद्धा आपण करणार आहे. फणसाचं पण भेटेल तुम्हाला. आणि तुम्ही आम्हाला रेफर करा तुम्हाला कुठलं लोणचं पाहिजे आहे, कारण की आपण सगळ्या प्रकारचं लोणचं घालतो. असं एकच दोनच असं सांगू शकत नाही. आणि खास करून हा व्हिडिओ मी एवढ्यासाठी बनवत आहे मंडळी, की आपण असं जंगलामध्ये काम करतो हे दाखवण्यासाठी नाही, तर माझ्या मिसेसला आपल्याकडे काय काय भेटते स्पष्ट सांगायला जमलं नाही. तेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न तुम्हाला करत आहे. चारोळ्या तुम्हाला दाखवतो आता 2 मिनटं. चारोळ्याचं झाड इथं आहेत, खरं त्यांना लागलेलं नाहीत, वरती इथं समोर आहेत. चारोळ्या कसा असतात दाखवतो. चारोळ्या फळं असतात आधी, मग ते पिकून खाली पडून वाळल्यानंतर त्यातलं फोडून गर काढले की चारोळी, रेडीमेड चारोळी तुम्हाला तयार. मग आपण रेडीमेड चारोळी विकणार नाही आहे, कारण की त्याला भरपूर काम आहे. पुढच्या वर्षी ते पण आपण अवेलेबल करू. खरं यावर्षी फक्त आपण इथं लोकलला चारोळीचं फळ आणि टाईमपास करण्यासाठी फोडून खाण्यासाठी चारोळ्या वाळलेल्या आपण तुम्हाला अवेलेबल करून देऊ. त्यात काय ते मात्र शंका नाही. इथं चारोळीचं झाड आहे, खरं चारोळीचं फळ दिसत नाही एका झाडाला, कारण की कुणीतर वनवा पेटवलेला आहे जंगलामध्ये, त्यामुळे सगळं वाळून गेलेलं आहेत. मंडळी, अजून आपल्या व्यवसायाला चालना मोठ्या प्रमाणात भेटायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात ऑर्डर करा. आता तर ऑर्डर आहेतच भरपूर, खरं अजूनसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात ऑर्डर करा. आपल्याला गरजू लोकांना काम द्यायला पण जमलं पाहिजे आणि आपलं पण त्यातनं काहीतरी फायदा झाला पाहिजे, आपले दिवस बदलले पाहिजेत आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा स्वाद घ्यायला मिळाला पाहिजे. आणि ते तुमच्यापर्यंत उत्सुकतेनं पोचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर करायला पाहिजे. आणि हा व्यवसाय एवढा कठीण व्यवसाय आहे, शक्यतो हे कुणालाही जमणार नाही असा व्यवसाय आहे, कारण की ह्यामध्ये भरपूर अडचणी आहेत, ते दिसत नाहीत लोकांना. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण क्वालिटी मेंटेन करत आहोत, जास्तीत जास्त क्वालिटी देण्याचा प्रयत्न करत आहोत, नीटनेटका स्वच्छ टापटीप. तर त्या गोष्टी व्यवस्थित असल्या की आपलं शरीर व्यवस्थित असतं. मग शरीराची काळजी घेण्यासाठी आपण सज्ज आहोत. तर चला तुम्हाला चारोळी फळ दाखवतो. इथं मंडळी, मी तुम्हाला चारोळी तर दाखवणारच आहे. चारोळी दाखवायच्या आधी तुम्हाला इथं आमच्या जंगलात जंगली चहापत्ती भेटते, त्याचा काढा करून प्यायचा असतोय. चहाच्या ऐवजी त्या जंगली चहाच्या मुळाचा जर तुम्ही काढा करून पिला तर तुमच्या एवढं ताकदवार कोणीच नसते. इथं हाय दाखवतो थांबा, एक छोटंसं झाड आहे इथं दाखवतो बघा. कुठे गेलं रे, इथंच आता बघितलेलो. हां, इथं आहे बघा. हे बघा, हे बघा, हे झाड दिसतंय बघा, हे चहाचं गर आहे आणि ह्याला उकरून काढायला लागतंय खालती जमिनीतनं. आणि हे सुद्धा आपण तुम्हाला काढा करून पिण्यासाठी अवेलेबल करून देणार आहे. आता फक्त आपण व्यवसायाचं एक लाईन बसवत आहे, जम बसवत आहे. जम बसल्यानंतर तुम्हाला आपल्या जंगलात भेटणाऱ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते पण जास्त दिवस टिकू दे किंवा भरपूर दिवस वापरायला येऊ दे अशा प्रकारे कुठल्याही केमिकलचा वापर न करता नैसर्गिक नॅचरल पद्धतीनं जसं हवा होईल तसं उपलब्ध करणार आहे. आणि तुम्हाला आता चारोळी दाखवतो. या इथं चारोळीचं झाड तर मोठं दिसलेलं आहे मला. हे बघा, ते चहाचं घर इकडं कुठं पाहिजे तिथं भेटतंय तुम्हाला. हे बघा, हे बघा, दिसतं का? तर सगळीकडे भेटतंय तुम्हाला चहाचं घर. इथं करवंद्याचं झाड बघा, आणि करवंद्याचं झाडं भरपूर आहेत. ह्या एरियामध्ये चारोळी कमी आहेत, झाडं ठीक आहेत, पण ह्या एरियामध्ये चारोळ्या कमी आहेत.
आणि हे बघा, हे चारोळीचं झाड आहे. ह्या सगळ्या झाडं चारोळीच्याच आहेत, तर इकडे लागलेल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं पत्रावळ्या बनवत होतीत लोक. आणि त्या पत्रावळ्यात कुठलाही गावातला कार्यक्रम असू दे, लगीन असू दे किंवा काही पण असू दे, त्याच्यामध्येच जेवण करत होतीत आधीची लोक. हे बघा, हे पानं तोडून पोतं भरून भरून नेऊन त्याच्यामध्ये जेवण करत होतीत. खरं आता सगळं प्लॅस्टिक आलेलं आहे. तुम्हाला ह्या भागात चारोळ्या दाखवायचं म्हटलं की दिसणं झाले की हो. हे बघा, चारोळ्याचं झाड आहेत, खरं चारोळ्या लागलेल्या नाहीत. मग ह्या सगळ्या गोष्टी फेस करायला पाहिजेत आपल्याला. हा, शेवटी आपल्याला चारोळी गावलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. ह्या झाडात काय चढायला येणार नाही. का चढायला येणार नाही तर झुडूप आहे. ह्या झाडामध्ये भरपूर मोठा झुडूप आहे. कच्चं कसं असतात आणि पिकल्यानंतर कसं होतात आणि वाळल्यानंतर कसं होतात, सगळ्या गोष्टी इथं दाखवतो. थांबा. हे बघा, कच्चं असं असतात आणि पिकल्यानंतर हे बघा असं काळं होतात. जरासं वरती आहे. आणि ते वाळल्यानंतर कसं होतं इथं खाली पडलेलं आहे. थांबा दाखवतो. हे बघा, हे वाळल्यानंतर असं होतात. आणि ह्याच्या आत गर असते ना, ते एवढं खतरनाक टेस्ट असते खायला, नाद खोळा टेस्ट असते. आणि हे बघा, हे बघा, इथे सुद्धा जंगली चहाचा काढा, सॉरी, जंगली चहापत्ती भेटते तुम्हाला इथं सुद्धा पाहायला. मग जंगली चहापत्ती सुद्धा काढा करून तुम्ही पिणार असाल तर आपल्याला ते सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्ही. ते सुद्धा अवेलेबल करून देणार आहे. परत जंगली भुईनिंब भेटणार आहे आपल्याकडं. पावसाळा चालू झाला का नाही, जंगली भुईनिंब सुद्धा आपण आता काढून नेणार, त्याचं मस्तपैकी पॅकेजिंग करणार आणि ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल करणार. जंगली भुईनिंबाचा फायदा भरपूर आहेत. BP शुगर कंट्रोल येतो. परत सगळ्या रोगावर काम करते म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. इकडं बघा, माय लेकी कसं करवंद तोडा लागल्यात. ग तुम्हाला दाखवायला जाऊन मला घुसला तिथं काटा. मंडळी, तुम्हाला समजलं असेल असं वाटतं एवढ्या सगळ्या गोष्टीवरनं. आणि अजून आपल्या जंगलात तुम्हाला काहीतरी पूर्वी तुम्ही खाल्ला असणार आणि आता खायची तुम्हाला तलब आली असेल तर आम्हाला फोटो पाठवा, तुम्ही विचारा, ते सुद्धा आम्ही अवेलेबल करू. आणि व्हिडिओ इथंपर्यंत सगळ्यांनी बघितला असं अपेक्षा करतो. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की ह्या गोष्टीचा प्रचार झाला पाहिजे. कारण हे आजपर्यंत कोणीच केलेलं नाही, मी करायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सपोर्ट तुमचा पाहिजे. सगळ्यात मोठा काम आहे ते म्हणजे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करणं, शेअर करणं, कमेंट करणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं तुमचं कर्तव्य आहे. आणि आम्हाला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा फायदा झाला पाहिजे, हेच हेतू माझा आहे. चला, राम राम.